निर्धाव चेंडू येतोय. चांगली सुरुवात झाली आहे ती म्हणजे नक्कीच फिल्डिंग घेतली टॉस जिंकून ती म्हणजे कालेश्री संघाने. पहिला सामना सुरुवात होते. चांगला चेंडू खेळून काढलाय. 38 सर्कलमध्ये चेंडू अडवला गेला. तदवरती 1 रन मात्र इथं पूर्ण झाली आहे आणि सांघिक आणि स्वतःचं खातं खोललंय ते म्हणजे अनिकेतने. आता स्ट्राईकला येतोय नवीन फलंदाज दत्ता पवार. डावखुरा फलंदाज, मोठे फटके मारण्याची क्षमता असलेला हा फलंदाज आता स्ट्राईकला येतोय. गोलंदाज संकेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. चांगला चेंडू आणि इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न होता आणि चांगला झेल पकडला गेला आणि विकेट प्राप्त केला आपल्या गोलंदाजी मार्कवरती तो म्हणजे म्हणावे लागेल ती म्हणजे श्री बापदेव प्रसन्न संघाची. ते म्हणजे 1 बाद 1 धावा लागल्या धावपलकावरती. आता नवीन फलंदाज गेलाय समीर बांगारा. आता ही जोडी मात्र कशा पद्धतीने खेळेल आपल्या संघासाठी पाहणं गरजेचं असेल. गोलंदाज संकेत आहे, अनुभवी गोलंदाज आपल्या या पंचकृषी मधला. चांगला चेंडू पुश केला फक्त. बॉलर बॅकडाऊन पाटका तिथे मिसफिल्ड होते. नक्कीच जिथे 1 धाव इथे मात्र 2 धावा पळून काढल्यात. चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं आणि यशस्वीरित्या या 2 धावा प्राप्त केल्यात फलंदाज समीर याने. या 2 धाव्याने संघाला भर पडतीये. ते म्हणजे धावा लागले धावपलकावरती 1 गडी बाद. पहिला षटक चालू असताना 3. एक थोडीशी धीम्या गतीने सुरुवात पाहायला मिळाली, हरकत नाही, परंतु अजून काही षटक शिल्लक. हा काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. स्कूप मारण्याचा प्रयत्न आणि इथे चेंडू चालला सीमा रेषा बाहेर चौकार. नक्कीच इथे मात्र चेंडूला फक्त दिशा देण्याचा टायमिंग फटका पाहायला मिळाला आणि समीर याने 4 धावा प्राप्त केल्या. हा चांगली गोलंदाजी, स्टंप टू स्टंप मारा करण्याचा प्रयत्न यशस्वी होते, परंतु इथे काय पाहायला मिळते रनआउटच्या स्वरूपात बाद करण्याचा प्रयत्न फसला आणि 1 धाव प्राप्त झाली. एकूण 2 धावा पळून काढल्यात आणि या 2 धाव्याने धावसंख्येत भर पडते. पहिला षटक समाप्त होतोय. 1 गडी बाद धावा लागल्या धावपलकावरती, त्या म्हणजे 9 धावा. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. एकात मोठा फटका पाहायला मिळाला तो म्हणजे समीर यांच्या माध्यमातून आणि 4 धाव्याने मात्र चांगली एक सुरुवात आणि एक आत्मविश्वास फटका पाहायला मिळाला तो म्हणजे समीरच्या माध्यमातून. आता मात्र अनिकेतला आणि समीरला ही पारी मात्र पुढे सरकावावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. आता नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवरती अनिल गायकवाड. हा सुद्धा अति उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज. अफलातून गोलंदाजी करण्याचा त्याच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्न असतो, परंतु आता इथे स्ट्राईकला असेल अनिकेत. जबाबदारी आहे दोन्ही फलंदाजांवरती. नक्कीच मोठा टार्गेट रचण्याचा प्रयत्न असेल. गोलंदाज अनिल गायकवाड. 10-12 पावलांचा रनअप. पुन्हा एकदा इथे शॉर्ट पिच चेंडू, नक्कीच स्क्वेअर चेंडू असेल. नक्कीच पहिला चेंडू येतोय. स्क्वेअर चेंडू घोषित केला, पनिश केला एम्पायर्सने आणि मात्र इथे 1 धाव लागली आहे धावपलकावरती. धावा लागल्या तर त्या म्हणजे 1 गडी बाद 10 धावा. पुन्हा गोलंदाजी मार्कवरती आणि स्ट्राईकला अनिकेत. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु कुठेतरी पुन्हा वाईड चेंडू, बॅक टू बॅक वाईड चेंडू फेकतोय.
नक्कीच चांगला गोलंदाजी करण्याचा प्रयत्न वारंवार फसतोय अनिलच्या माध्यमातून. थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न कुठेतरी अपयशी ठरतोय आणि वारंवार चुकी करतोय आपल्या गोलंदाजी मार्कवरती अनिल. या 2 धावा लागल्या धावफलकावरती. आतापर्यंत चेंडू फेकलाय एकही नाही. स्क्वेअर चेंडू फेकतोय वारंवार. पुन्हा एकदा आता मात्र कमबॅक केलंय. फुटवर्क नाही पाहायला मिळत आहे फलंदाज अनिकेतचा, त्यामुळे मात्र इथे चेंडू खेळता आला नाहीये. कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. खडे खडे मारण्याचा प्रयत्न मात्र अपयशी ठरला. निर्धाव चेंडू फेकला गेला, तो म्हणजे अनिल यांच्या माध्यमातून. पुढे सरसावून येण्याचा प्रयत्न आणि लगातारचा दुसरा चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी, चांगला आता मात्र टप्प्यावरती नियंत्रण ठेवलंय. लाईन लेंथ चांगली फेकतोय आणि कमबॅक केलंय. पहिले लगातारचे 2 वाईट फेकले होते, त्यानंतर पाहायला गेलो तर चांगले 2 चेंडू निर्धाव. इथे पाहूया काय होतोय. झेल होईल का, काय येईल मोठा बिग हिट, परंतु इथे काय पाहायला मिळते. अनिकेतला तंबूमध्ये परतावा लागेल. प्रेशर मध्ये होता आणि तो प्रेशर रिलीज करण्याच्या नादामध्ये मात्र झेल बाद झालाय. दुसरा झटका लागलाय, तो म्हणजे श्री बापदेव 11 संघाला. डीजे फलंदाज क्रीजवरती जातोय, तो म्हणजे मंगेश पाटील. आता मात्र मंगेश आणि समीर या जोडीला नक्कीच आपल्या संघासाठी धावा गोळा कराव्या लागतील, कारण की आतापर्यंत दुसरा षटक चालू असताना धावफलकावरती 2 गडी बाद 11 धावा लागल्यात. पहिली विकेट 1 धावेवरती गेली आणि दुसरी विकेट मध्ये 11 धावेवरती बाद केली, ती म्हणजे अनिलने. शॉर्ट पिच चेंडू, इथे मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळाला होता. स्क्वेअर केट फटका पाहायला मिळाला होता, परंतु तिथे फिल्डर लागलाय 38 सर्कल मध्ये. चांगला तिथे फील्ड पाहायला मिळाली, कोणती धाव नाही, निर्धाव चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी, म्हटलं होतं हा एक सुद्धा नामांकित गोलंदाज आहे अनिल. चांगली त्याच्या माध्यमातून आपल्या संघासाठी तो गोलंदाजी करत असताना कमबॅक केलं आपल्या संघासाठी अनिलने. पुन्हा काय पाहायला मिळते, अचूक लाईन, अचूक टप्पा. मात्र इथे वारंवार चांगला प्रयत्न, नक्कीच चांगला कमबॅक केलाय. पहिल्या अगोदर पाहायला गेलो तर थोडेसे ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला होता, त्यानंतर मात्र आपली लाईन वरती कमबॅक केला, त्याने चांगला टप्पा टाकला आणि लगातारचे इथे काय होते पाहूया. नक्कीच झेल बाद होऊ शकला असता, परंतु फिल्डरने चुकी केली. त्याच्या डोक्यावरनं चेंडू गेला आणि 2 धावा बाईच्या स्वरूपात लागल्यात आणि 2 धावेने धावसंख्येत भर पडते. सॉरी 2 धावा. षटक संपलेला आहे. दुसरा षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 13 धावा धावफलकावरती लागल्यात. बघायला गेलो तर थोडीशी बिकट परिस्थिती आहे श्री बापदेव 11 संघाची, परंतु अजूनही 3 षटक बाकी असतील. या 3 षटकामध्ये किती धावा गोळा करतील हे पाहणं गरजेचं असेल. पॉवर प्लेचा नक्कीच पाहायला गेलो तर 2 ओव्हरचा पॉवर प्ले होता, त्याच्यावरती मोठे फटके पाहायला मिळायला पाहिजे होते, परंतु ते फटके आले गेले नाहीत. एक फटका मात्र 4 धावेसाठी खेळला होता समीरने, आणि परंतु त्याला नॉन स्ट्राईकलाच उभा ठेवला गेला. चांगली गोलंदाजी केली अनिलने. आता नक्कीच वैयक्तिक दुसरा आणि संघाचा तिसरा षटक घेऊन येतोय, तो म्हणजे संकेत दिवेकर. चांगला ऑलराऊंडर, बॉलिंग तशीच बॅटिंग सुद्धा आपल्या संघासाठी करत असताना असा गोलंदाज संकेत. इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेत, झेल होईल का. नक्कीच फॉलो थ्रू मध्ये चेंडू पकडला गेला आणि समीरला बाद केलंय, ते म्हणजे संकेत याने. डीजे
3 बाद 13 धावा. बिकट परिस्थिती पाहायला मिळते. फलंदाज नवीन दर्शन पाटील. सिंगल डबल घेण्याचा प्रयत्न इथं मात्र होत नाही. मोठे फटके खेळण्याचा वारंवार इथे प्रयत्न होतोय फलंदाजांकडून आणि मात्र तंबूचा रस्ता धरावा लागते त्यांना. हरकत नाही. आता स्ट्राईकला येतोय नवीन फलंदाज दर्शन पाटील. पाहूया गोलंदाज संकेत. हा चांगला चेंडू, जबरदस्त वेगवान चेंडू पाहायला मिळाला. चेंडू येते निर्धाव. अक्षरशः जकडून ठेवलंय, बांधून ठेवलंय फिल्डिंग करणाऱ्या टीमने. काळेश्री प्रसन्न या टीमने. नक्कीच चांगला इथे गोलंदाजीचा भरणा पाहायला मिळतोय. इथे बिग फटका येईल का? नैसर्गिक अडथळा असल्या कारणाने थोडासा आउटफील्ड खराब असल्या कारणाने मात्र हातात आलेला चेंडू उचली घेतली डोक्यावर. तदनंतर मात्र 1 धाव प्राप्त केले ते म्हणजे फलंदाज दर्शनने खातं खोललंय आणि धावा लागल्या. धाव फलकावरती 3 गडी बाद 14 धावा. आजच्या दिवसातला पहिला सामना रंगतोय. इथे बिग फटका, जबरदस्त फटका पाहायला मिळाला मंगेश यांच्या बॅटमधून. नक्कीच हा आत्मविश्वासी फटका पाहायला मिळाला. जबरदस्त असा पॉवरफुल हिट. पाहायला मिळतोय पहिला सामना चालू असताना जबरदस्त फटका पाहायला मिळाला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. इथे पाहूया काय होतोय. नक्कीच प्रयत्न केला होता पुढे सरसावून मारण्याचा. कुठेतरी बॅटची एज लागली गेली आणि झेल बाद झाला. चांगला फटका आला होता. त्यानंतर मात्र दुसरा मोठा हिट खेळण्याच्या नादामध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी संकेत यांनी एक थोडासा लॉलीपॉप चेंडू फेकला. त्याच्यावरती मोठा फटका आल्यानंतर दुसरा चेंडू मात्र नवीन फलंदाज प्रवीण पवार. चार बाद 20 धावा. तिसरा षटक चालू आहे. जबरदस्त आयोजन नियोजन पाहायला मिळतोय. नक्कीच मोठा फटका आला होता. त्यानंतर स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं होतं परंतु लालच बुरी बला म्हणतात ना त्या पद्धतीनेच इथे पाहायला मिळाला. मोठा फटका आल्यानंतर दुसराही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु तिथे झेल बाद झाला आहे. मंगेशला परतावं लागलं. धावफलकावरती धावा लागल्या. तिसरा षटक चालू असताना 20 धावा. 4 गडी बाद. अजूनही काही चेंडू शिल्लक. आता नवीन फलंदाज प्रवीण पवार. थोडा सामना थांबवायचा आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. नवीन फलंदाज प्रवीण पवार
लेफ्टी बॅट्समन पाहायला मिळतोय. गोलंदाज संकेत. जबरदस्त चेंडू आणि ते षटक संपतोय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या धावफलकावरती. 4 बाद 20 धावा. काय गोलंदाजी केली आहे ती म्हणजे संकेत याने लगातारचे 2 षटक फेकले आणि धावा दिल्यात फक्त 16 धावा आणि 3 बळी घेतलेत आपल्या संघासाठी. पहिल्या षटकामध्ये 9 धावा 1 गडी बाद. तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा 2 बळी घेतले, 2 विकेट प्राप्त केले. एकूण 3 विकेट आणि 16 धावा खर्च केल्या 2 षटकामध्ये. नवीन गोलंदाज येतोय तो म्हणजे पवन वाघ. कालीश्री प्रसन्न संघाकडून चौथा षटक फेकण्यासाठी दर्शन आणि अनिल ही अशी जोडी आपल्याला खेळताना पाहायला मिळते. चांगला फटका, नक्की जबरदस्त आलाय, दणदणीत खणखणीत चौकार. नक्कीच आपण पाहिलं होतं मंगेशने पण मोठा फटका खेळला, त्यानंतर झेलबाद झाला. आता दर्शनने पण तेच केलं. चौकार आल्यानंतर इथे पुन्हा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मात्र अपयशी ठरला आणि झेलबाद तो सुद्धा बाद झाला. आता नवीन फलंदाज गेलाय तो म्हणजे प्रसाद पाटील. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज पवन. बॉलर बॅकडॉ फटका पाहायला मिळाला. धावा लागल्या धावफलकावरती 25. चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते ती म्हणजे श्री कालीश्री प्रसन्न संघाकडून. चांगलं कॅप्टनशिप पाहायला मिळते ते म्हणजे हरेश दिवेकर. इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु निर्धाव चेंडू. स्लॉट मध्ये चेंडू होता, त्याला भिरकावून देण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने परंतु प्रवीण पवार 2 चेंडू आतापर्यंत खेळलाय, एकही धाव नाही. धाव संख्या 25 वरती स्थिरावले. चांगला इथे मात्र पाहूया बिग हिट केलाय आणि ते झेलबाद. 6वा झटका. क्रिश
क्रिश दरोडा, राईट हँड बॅट्समन. इथे हलक्या हाताने फक्त पुश केलाय पॉइंट क्षेत्रामध्ये. पाहूया किती धावा येतील. नक्कीच 2 धावा पलून काढल्यात. या 2 धावेने धावसंख्येत भर पडली आहे. धावा लागल्या धावा पलकावरती. 6 गडी बाद 27 धावा. षटक संपतोय. चौथा षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा लागल्यात. शेवटचा षटक असेल, स्लॉग षटक असेल, इथे मात्र हाणामारी करावीच लागेल तरच आपल्या 40च्या वरती धावा इथे होऊ शकतात. खरोखर पाहायला गेलं तर सर चांगली गोलंदाजी, चांगला प्लॅनिंगने इथे मात्र संघ उतरला श्री काळेश्री प्रसन्न. आणि मात्र श्री बापदेव 11 संघाला अक्षरशः जकडून ठेवलंय, बांधून ठेवलंय. कोणत्याही प्रकारचे मोठे फटके नाही. खेळाला मात्र इथं यश मिळत नाहीये फलंदाजांना. गोलंदाज दत्ता भौड. दत्ता भौड एक चांगला वेगवान गोलंदाज. चांगला फटका, बॉलर बॅकड्राईव्ह फटका, परंतु फिल्डर आहे. एकच धाव प्राप्त होईल. भौराई 11 आणि वैजनाथ वॉरियर, श्री वैजनाथ वॉरियर्स दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयार राहायचंय. डीजे मास्टरला टेन्शन आला होता कपडा फाडतायत का काय म्हणून. हा चांगला, आणि ते मात्र चुकी केली आहे. 1+1 अशी. धावा लागल्या धाव पलकावरती. 30 धावा. 6 बाद 30 धावा. अजून काही चेंडू शिल्लक आहे. शेवटचा षटक स्लॉग षटक आहे. स्ट्राईक घेतोय प्रसादला इथे हाणामारी करावी लागेल. 1-2 मोठे फटके यायलाच पाहिजेत बॅटमधून. हो, इथे मात्र थोडंसा व्हेरिएशन पाहायला मिळाला गोलंदाज दत्ताकडून. आणि ते लेग बाईच्या स्वरूपात इशारा येतो अंपायरकडनं. 1 धाव प्राप्त झाली. 1 धावेने धावसंख्येत भर पडते. 6 गडी बाद 31 धावा. सकाळचा सत्र नक्कीच थोडासा वातावरणामध्ये नमी, थोडासा दमटपणा पाहायला मिळतोय आणि त्याचा भरपूर उपयोग करून घेतलाय तो म्हणजे श्री काळेश्री प्रसन्न संघाने. इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. फॉलो थ्रू मध्ये 38 मध्ये चेंडू अडवला आणि 1 धाव प्राप्त केली आहे. 32 धावा. यानंतरचा होणारा मॅच असेल मित्रांनो, लक्षात घ्या. श्री भोराई 11 आणि श्री वैजनाथ वॉरियर्स दोन्ही संघाच्या कर्णधार टॉससाठी आपण लगेच यायचंय. फुलटॉस चेंडू, खरपूस समाचार घेतलाय प्रसाद याने. उशिरा का होईना परंतु आपल्या संघासाठी महत्वाच्या 6 धावा जोडल्या गेल्या, त्या म्हणजे प्रसादच्या माध्यमातून. 38 धावा लागल्या धाव पलकावरती. अजून 1 चेंडू या इनिंग मधला शिल्लक असेल. गोलंदाज दत्ता. इथे पुन्हा बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु टप्प्याच लागला आणि झेल बाद.
झालाय तो म्हणजे प्रसाद. पहिली इनिंग संपलेली आहे. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावा लागल्या धावफलकावरती श्री बापदेव 11 संघाचे. 7 बाद 38 धावा. जिंकण्यासाठी आता धावा गोळा करायच्या आहेत. 30 चेंडूमध्ये 39 धावा. श्री कालेश्री प्रसन्न मी विनंती करतोय या संघाला. तर आमचे मान्यवर सन्माननीय किरणजी फाटक आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्याला विनंती की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून जय भवानी मित्रमंडळ जावळी यांच्या माध्यमातून मी मनपूर्वक स्वागत करतोय. सन्माननीय किरणजी फाटक आपल्याला विनंती की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. चला याच्यानंतरचा होणारा मॅच असेल अर्थातच श्री भोरा 11 आणि श्री वैजनाथ वॉरियर्स दोन्ही संघांनी या ठिकाणी टॉससाठी यायचं. कर्णधार स्वर्गीय दत्ता पाटील स्मृती चषक वलसे विभाग पंचक्रोशी प्रीमियर लीगचं हे सत्र आपण मित्रांनो 2024च्या सत्रामध्ये आपण बघतोय. या स्पर्धेचा कालचा दिवस अतिशय चांगल्या पद्धतीने गाजला गेला. 8 संघ आणि त्या 8 संघांचे सर्व मालक यांनी दिलेलं योगदान खऱ्या अर्थाने मित्रांनो या स्पर्धेचं पूर्णपणे एक मनोरंजन ठरलं. आणि कालचं सत्र सुद्धा तमाम मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली. सन्माननीय भाई मंगेश दळवी यांच्या शुभासी या सामन्याचा उद्घाटन सोहळा पार पडला. आणि आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. या दिवसातला हा पहिला मॅच या ठिकाणी अर्थातच आपण बघतोय. याच्यानंतरचा दुसरा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. श्री भोरा 11 आणि श्री वैजनाथ वॉरियर्स दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी लगेच यायचं टॉस बॉक्सवरती. या स्पर्धेसाठी ज्यांनी अतोनात या ठिकाणी मेहनत घेतली आहे आमचे सन्माननीय भरतजी कदम असतील, सन्माननीय अशोक जाधव असतील, सन्माननीय शरद जाधव असतील आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी घेतलेली मेहनत खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी पूर्णपणे योगदान दिलेलं अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय. सोनियाचा दिस अमृती पाहिला असं म्हणतात आणि निश्चितपणानं तशीच ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते. आणि या स्पर्धेचा दर्जा मित्रांनो खऱ्या अर्थानं एक वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवण्याचं काम ओमकार डेकोरेटर्स रामदास भाई जाधव यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चला टॉस साठी यायचं आहे. श्री भोराई 11 आणि श्री वैजनाथ वॉरियर्स दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी आपण लगेच यायचं आहे. परंतु तत्पूर्वी मैदानाकडे सामन्याला सुरुवात होईल जो की 5 षटकांमध्ये धावा पाहिजेत. 38 धावा या ठिकाणी गोळा करून 39 धावांचं एक टार्गेट ठेवलंय. आणि या संघाचा जर आपण जर विचार केला तर या धावा त्यांनी मागच्या कालच्या सत्रामध्ये डिफेन्स केल्या होत्या 34 धावा. त्याच्यामुळे निश्चितपणे एक ऑपॉर्च्युनिटी असेल. एक धाव अतिशय महत्वाची असते क्रिकेट क्षेत्रामध्ये आपण म्हणतो. आणि ती धाव या ठिकाणी वाचवायची असेल तर क्षेत्ररक्षकांना सुद्धा या ठिकाणी 100% एफर्ट देणं गरजेचं आहे. दर्शन पाटील या षटकातला पहिला चेंडू असेल. 38 सर्कलचं हे पहिलं षटक घेऊन येतोय, हाताळतोय, जातोय. आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी मेहनत घेतली आहे त्या सर्व शिलेदारांचं मी या ठिकाणी मनपूर्वक मी आभार व्यक्त करतोय. दिव्याची एक दीपमाळ तयार होते. फुलाला फुल जोडत गेली की फुलाचा फुल तयार होतो. आणि माणसाला माणूस जोडत गेले की माणूस होत. आणि त्याच माणुसकीच्या नात्याशी जपून ठेवून या ठिकाणी अर्थातच सन्माननीय महादेव दिवेकर साहेब यांची उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी लाभते. जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी काकांचं यथोचित असं आपण स्वागत करायचं आहे. सन्माननीय महादेवजी दिवेकर साहेब यांचे या ठिकाणी आगमन होतोय मित्रांनो. अर्थातच या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने या विभागावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे असे आमचे सन्माननीय महादेवजी दिवेकर साहेब यांची उपस्थिती या ठिकाणी प्रार्थनीय लाभतीये. यावेळी आपण बघतोय मित्रांनो सामना चालू आहे. अर्थातच श्री बापदेव 11 आणि काळेश्वरी 11 यांच्यामध्ये चुगलबंदी चालू आहे. सामना पाहिजेत जिंकण्यासाठी 39 आणि तब्बल आतापर्यंत पहिलं षटक प्रगतीपथावरती चालू असताना धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 11. डबल एका फलकावरती येतोय. पहिल्या षटकामध्येच हाणामारी करत या सामन्याला लवकरात लवकर फिनिश करण्याचं काम अर्थातच
संकेत दिवेकर याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. काळेश्वरी 11 संघाच्या संघमालक किरण मोरे या विक्रम मोरे यांच्याकडून या ठिकाणी एटीएम खुलं झालंय. अर्थातच प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं बक्षीस पाहायला मिळतोय. यावेळी बिगिट करण्याचा प्रयत्न, बराचसा वेळ चेंडू हवेमध्ये, बरोबर 30 सर्कलचं या ठिकाणी रिस्ट्रिक्शनचा फायदा घेत संकेत दिवेकर याच्या बॅट मधून पुन्हा एकदा येतोय दणदणीत आणि खणखणीत षटकार. निश्चितच या ठिकाणी षटकारानं धावसंख्या विजयाच्या नजीक जाण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते तब्बल 17 म्हटलं की खतरा कोणाला बसतो ही येणारी वेळ या ठिकाणी आपल्याला निश्चितपणानं सांगेल. मात्र यावेळी कमबॅक करावं लागेल फलंदाजांना, कारण ज्या पद्धतीने कालच्या सत्रामध्ये याच संघानं 34 धावा डिफेन्स केल्या होत्या, तो खेळ जर आतापर्यंत झाला तर कुठेतरी कमबॅक होऊ शकतं. गोलंदाज दर्शन यावेळी थोडासा महागडा ठरतोय. संकेत दिवेकर याची एक अष्टपैलू खेळाडू वृत्ती या ठिकाणी कामी आली आहे आपल्या संघासाठी आणि तशीच खेळी आपल्याला पाहायला मिळतीये. 17 धावांवरती या ठिकाणी धावसंख्या स्थिरावतीये. निर्धाव चेंडू आलाय. अतिशय सुंदर असं हे कौतुकास्पद आयोजन नियोजन आपल्याला मित्रांनो पाहायला मिळतोय. यावेळी आपण बघतोय स्पर्धा क्षेत्रामध्ये चेंडूला भिरकावलाय. सरळ चेंडू या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, मात्र 2 धावा या ठिकाणी रोखू शकत नाही. तिसऱ्या धाव्यासाठी या ठिकाणी वळले जात आहेत आणि तू धाव मिळो अशी परिस्थिती पाहायला मिळतीये आणि 3 धावा सुद्धा सहजरित्या पूर्ण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या तब्बल 20 धावा झाल्यात पहिल्या षटकामध्ये आणि अर्थातच या स्पर्धेतील एक आमंत्रित पाहुणे म्हणून ज्यांची या ठिकाणी आम्ही कालच्या सत्रापासून वाट बघत होतो, अर्थातच सन्माननीय धैर्यशीलदादा पाटील यांचे खंदे समर्थक विश्वासू सहकारी सन्माननीय दिनेशजी खैरे साहेब यांची उपस्थिती या ठिकाणी लाभते. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून जय भवानी क्रिकेट संघ जावळी यांच्या माध्यमातून मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. त्यांना विनंती की आपण व्यासपीठावरून असं व्हावं. टॉस साठी लगेचच यायचं आहे. अर्थातच मी विनंती असेल वैजनाथ वॉरियर्स आणि भोरा 11 टॉस साठी या मैदानाकडे आपण वळणार आहोत. या ठिकाणी आपण बघतो 20 धावा झाल्यात. 39 धावांनी या ठिकाणी प्रत्युत्तर देत असताना ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळी बराचसा वेळ चेंडू हव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि विकेट. बॅक टू द पॅव्हिलियन. वेळामध्ये चालू होईल. या ठिकाणी मी अर्थातच आपण बघतोय धावसंख्या झाली आहे 20 धावसंख्येवरती संकेत दिवेकर बॅक टू द पॅव्हिलियन पाहायला मिळाली. भोरा 11 आणि श्री वैजनाथ वॉरियर्स टॉस बॉक्स वरती यायचं आहे. तमाम मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ही स्पर्धा आपल्याला मित्रांनो भूतो ना भविष्य अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. वसई पंचकृषी विभागाला एकत्रित करण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून नेहमीच होत असतं, कारण या विभागामध्ये एक जिवंत आणि ज्वलंत प्रश्न म्हणजे बाळगंगा धरण आणि अर्थातच त्या प्रकल्पासाठी ही एकी अतिशय महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे ही स्पर्धा या विभागाची अतिशय महत्त्वाची आहे. यावेळी एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू भिरकावला जातोय. तब्बल 1 धाव पूर्ण होते. एका धावेने धाव फलकावरती धावा येत आहेत 21. या ठिकाणी सन्माननीय जांभूळवाडी गावाचे एक व्यक्तिमत्व बाळू शिगवन यांना विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचंय. मी काकांना विनंती करतोय, काका
नेक्स्ट मॅचचा जो या ठिकाणी टॉस होईल तर टॉस आपल्या शुभ हस्ते होणार आहे. सन्माननीय महादेवजी दिवेकर आणि सन्माननीय दिनेशजी खैरे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी या नेक्स्ट मॅचचा या ठिकाणी टॉस होईल. आपल्याला विनंती आहे की आपण टॉस बॉक्सवरती या ठिकाणी यायचं आहे आणि हा मॅच झाल्यानंतर तमाम मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं स्वागत समारंभ या मान्यवरांचा आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी विकेट आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू द पॅव्हेलियन या ठिकाणी निश्चितपणानं कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच ज्यांची कालच्या सत्रापासून आम्ही या ठिकाणी वाट बघत होतो, सन्माननीय या रायगड जिल्ह्यातले एक कुशल असं नेतृत्व सन्माननीय महादेवजी दिवेकर आणि जिंकलाय. काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल. तर समोरचा संघ सुद्धा त्या पद्धतीने खेळतोय का ते सुद्धा कालच्या सत्रामध्ये 2 मॅचेस जिंकलेत आणि त्याच्या संघाबरोबर खेळण्याची तुमची रणनीती कशा पद्धतीने असेल? समोरचा संघ सुद्धा तुल्यबल्य आहे. उत्तम चोरगे, सुभाष शिंदे यांच्यासारखे बॉलर बॅट्समन नक्कीच चांगला असेल, चांगले खेळणार आहेत. त्याच्यामुळे आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू. निश्चितच हे होते राज चौधरी या ठिकाणी. आणि उत्तम चोरगे, तुमची रणनीती कशी असेल? राजची बॉलिंग एकदम 2 सत्रामध्ये खूप छान टाकले त्यांनी बॉलिंग. त्याची बॉलिंग खेळायला खूप मजा येईल. जास्तीत जास्त स्कोर मारण्याचा प्रयत्न करू आम्ही. निश्चितच या ठिकाणी दोनही संघांना या ठिकाणी बेस्ट ऑफ लक मी देतोय नेक्स्ट मॅचसाठी आणि सर्व मान्यवरांनी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हावं. या ठिकाणी नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. श्री वैजनाथ वॉरियर्स आणि श्री भोरा 11 यांच्यामध्ये जुगलबंदी असेल. टॉस जिंकलाय वैजनाथ वॉरियर्स संघानं. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. अर्थातच भोरा 11 संघाला आपण मैदानाकडे वळणार आहोत जिथे धावा पाहिजेत. 39 धावांना प्रत्युत्तर देताना धावा झाल्यात 24, म्हणजे अजूनही 15 धावांची या ठिकाणी गरज आपल्याला पाहायला मिळतीये. 15 धावांची गरज डिफेन्स करतील का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय. कारण जर आपल्या संघाला या ठिकाणी टॉप सिच्युएशनमध्ये या ठिकाणी आपल्याला ठेवायचा असेल तर कुठेतरी हा संघ हा सामना जिंकणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण 2 दर्शन पाटील याच गोलंदाजांना पहिल्या षटकामध्ये निश्चितपणानं थोडासा महागडा ठरला होता. यावेळी बॅटची एज घेतली बरोबर हरेश दिवेकर याच्या विकेटचा या ठिकाणी पतन होतो. बॅक टू द पॅव्हिलियन. एक मोठी विकेट म्हटली जाईल आणि डीजे साठी एक सुवर्ण संधी. निश्चितच या ठिकाणी विकेट गेली हरेश दिवेकरची. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या. मात्र येणाऱ्या गोलंदाजाने ज्या पद्धतीने कमबॅक केलंय ते अतिशय प्रेक्षणीय ठरतोय. अजूनही 15 धाव्यांची गरज आहे. क्रिकेट म्हटलं की एक अनिश्चितता निश्चितच क्रिकेट खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. एक तेरी तो एक मेरी अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये. अजूनही 15 धावा या ठिकाणी विजयासाठी पाहिजे. 24 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. त्यामुळे हा सामना अतिशय रंजक स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दर्शन यावेळी कट केलाय चेंडूला. बरोबर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. कोणत्याही प्रकारची धाव नाही, कोणत्याही प्रकारचा धोका या ठिकाणी संभवत नाहीये. निश्चितपणानं हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. या निर्धाव चेंडूने 24 या धावसंख्येवरती थोडीशी गाडी थांबली आहे. अर्थातच मी तर म्हणेन श्री बापदेव 11 संघाची, श्री काळेश्वरी 11 संघाची डिफेन्स करतायत. प्रयत्न चालू है, जिद्द चालू है. लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तो कोशिश, ती जिद्द, तो प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. लेग ग्लान्स केलाय चेंडूला. निश्चितपणानं एक धाव डिक्लेअर स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेने अर्थात धावफलक थोडासा हलतोय. धावफलकावरती धावा येतील. पावशतक फलकावरती लागतोय. 25 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 14 धावांची या ठिकाणी गरज आहे. त्याच्यामुळे एखाद 2 मोठे विकेट जर मिळाले तर कुठेतरी काळेश्वरी संघ, श्री बापदेव 11 संघ या मॅच मध्ये चांगल्या पद्धतीने कमबॅक करू शकतात. पण त्या क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नसतं. जे आहे ते या मैदानावरतीच घडलं जातं. त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न पुश केलाय. अर्थातच गली क्षेत्रामध्ये 1 धाव मात्र पूर्ण करतात. एका धाव्याने स्कोर कार्ड वरती धावा वाढतील. स्ट्राईक रोटेट होतीये. 26 धावा 39 धावांना प्रत्युत्तर देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. या तिसऱ्या षटकातले उर्वरित चेंडू बाकी आहेत. त्याच्यामुळे या उर्वरित चेंडूंमध्ये जास्तीत जास्त निर्धाव चेंडू टाकण्याचा मानस किंवा विकेट घेण्याचा प्रयत्न
अर्थातच गोलंदाजाचा किंवा श्री बापदेव 11 संघाचा आपल्याला पाहायला मिळू शकतो. यावेळी बराचसा वेळ चेंडू हवेमध्ये प्रॉपर कनेक्ट कम रिचार्ज में ज्यादा टॉक देने वाला ये हाल आहे. एक जबरदस्त माइटी हिट षटकार. गोळा करून आपला संघ थोडासा प्रेशर मध्ये येतोय, त्याच्यामुळे एक बिग हिट कुठेतरी निश्चितपणाने विजयाच्या नजदीक जाऊ शकतं आणि तोच बिग हिट आपल्याला पाहायला मिळतो. षटकार आलाय. दर्शन बरोबर संयमी खेळी सातत्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा रोखू शकत नाहीत. या 2 धाव्याने स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. तब्बल 34 धावा आल्यात. अर्थात 39 धावांनी या ठिकाणी प्रत्युत्तर देत असताना ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 34. 3 षटकांचा खेळ झालाय. अर्थातच ऑफिशियल ड्रिंक ब्रेक आपल्याला पाहायला मिळेल. उर्वरित 12 चेंडूंमध्ये अजूनही 5 धाव्यांची गरज आहे, त्याच्यामुळे कुठेतरी या ठिकाणी बेनिफिट आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा वरचढ ठाण्याचा प्रयत्न श्री काळेश्वरी संघाच्या या फलंदाजांचा असेल. या ठिकाणी आपण बघतोय अर्थातच थोड्या वेळामध्येच या ठिकाणी मी आयोजकांना विनंती करतोय, आता आपण काकांचं आणि मान्यवरांचं या ठिकाणी सत्कार या ठिकाणी करायचा आहे. अर्थातच मित्रांनो, मी नेहमी सांगत असतो, दिव्याला दिवा लावत गेला की एक दिव्याची दीपमाळ तयार होते, फुलाला फुल जोडत गेले की एक फुलाचा फुलहार तयार होतो, आणि माणसाला माणूस जोडत गेले की एक माणुसकीचं सुंदर असं नातं तयार होतं. आणि त्याच माणुसकीच्या नात्याशी या ठिकाणी जतन राहून जपणूक करून या ठिकाणी काकांनी नेहमीच या विभागामध्ये नव्हे तर पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या नेतृत्वाची एक वेगळी छाप या ठिकाणी सोडली आहे. आणि गोरगरीब जनतेला या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचं काम काकांच्या माध्यमातून नेहमीच होत असतं. आणि निश्चितच त्या काकांचं या ठिकाणी यथोचित मायेची उपदार शाल आणि पुष्पगुच्छेतून यथोचित स्वागत केलं जातो आहे. सन्माननीय महादेवजी दिवेकर साहेब यांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. तदनंतर अर्थातच दादांचे खंदे समर्थक एक विश्वासू सहकारी म्हणून ज्यांची ख्याती आहे, डीके कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर सन्माननीय दिनेश शेठ खैरे यांची उपस्थिती सुद्धा या ठिकाणी प्राधान्य लाभते आणि त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतोय. आणि काकांच्या समवेत आलेले आमचे काका त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत असेल. सन्माननीय गणपतजी साहेब यांचं या ठिकाणी यथोचित असं स्वागत या ठिकाणी केलं जातोय. मायेची उपदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी निश्चितच आपण बघतोय त्यांचं स्वागत असेल. धावफळकोटी धावा आल्या आहेत 35. निश्चितच काकांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त होईल. तदनंतर अर्थातच बाळू शिगवण साहेब सुद्धा जांभळी गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत, त्यांचं सुद्धा आपण मायेची उपदार शाल देऊन त्यांचं यथोचित स्वागत करायचं आहे. बॅटची एज घेतली आहे, बरोबर प्रॉपर कनेक्ट या ठिकाणी पाहायला मिळतोय. सरळ चेंडू जाईल. एक्स्ट्रा कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलाय. 3 धावा निश्चितपणानं आपल्याला पाहायला मिळतील. विजयाच्या नजदीक जाण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावा आल्यात तब्बल 38. एका धावेची या ठिकाणी गरज आहे. अर्थातच हा मॅच झाल्यानंतर काकांना विनंती असेल की आपण आपलं मनोगत या ठिकाणी निश्चितपणाने व्यक्त करायचं आहे. या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी तमाम मान्यवरांची उपस्थिती कालच्या सत्रापासून आपण बघतोय. लेग लॉन्च केलाय. यावेळी मात्र आपण बघतोय विकेट. प्रामाणिकता बघा कशी आहे मित्रांनो. या ठिकाणी मोठी अपील झाली. पंच थोडंसं वेगळ्या याच्यामध्ये होते, मात्र स्वतः या ठिकाणी विकेट देत आपली प्रामाणिकता सिद्ध केली या फलंदाजानं. याच्यानंतरचा जो मॅच होईल, भोरा 11 आणि श्री बैजनाथ वॉरियर्स दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. टॉस जिंकलाय श्री बैजनाथ वॉरियर्स संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय भोरा 11 संघाला. त्याच्यामुळे ही मॅच अतिशय रंगतदार आपल्याला पाहायला मिळू शकते. अर्थातच कालच्या सत्रांमध्ये ज्यांची वाणी आपण मित्रांनो ऐकली, स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक वर्ष या ठिकाणी या पेंट प्रयोगामध्ये जे नेहमीच कार्यतत्पर आहेत, सन्माननीय सुभाषभाई टेंबे यांची उपस्थिती या ठिकाणी लाभती आहे. त्यांना विनंती की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आणि व्यासपीठावर असण्यास व्हावं.
यावेळी तू घे मी घे अशी परिस्थिती पाहायला मिळाली. झेल मात्र सुटला जातोय. 39 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. विजयी झालाय अर्थातच काळेश्वरी 11 संघ. त्याच्यामुळे त्यांना या ठिकाणी बेस्ट ऑफ लक आहेत. आणि नेक्स्ट या ठिकाणी बापदेव 11 संघ अजूनही आपण या स्पर्धेमध्ये टिकून आहात. त्याच्यामुळे पुढच्या मॅचसाठी मी तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतोय. वैजनाथ 11